नमस्कार, सुस्वागत. आणि मुजरा तुम्हाला सगळ्या लाडक्या कलाकारांना. मी पहिल्यांदा गोव्यात आलोय. तुम्ही तर गोव्यात रिंगा पण केलेला. मी पहिल्यांदा गोव्यात आलोय बाबा. मला इतका आनंद झालाय ना आज. त्यामुळे विशेष तयारी पण करून आलोय. मी वेगवेगळे जोक तयार केलेले आहेत जे गोव्याच्या लोकांना आवडतील. वेलकम टू गोवा. निलेश साबळे, वेलकम टू गोवा असं कोणतरी म्हटलं. अतिशय मनापासून तुम्हा सगळ्यांचं मी स्वागत करतो आपल्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा. आता सगळ्यांना प्रश्न पडला असेल तुम्हाला सुद्धा की आम्ही म्हणतोय महाराष्ट्र दौरा, आलोय गोव्यात, हे कसं काय? बरोबर आहे ना? आलोय गोव्यात हे कसं काय? काय आमची जी थुकरटवाडी आहे की नाही त्यातली माणसं फारच कंजूस आहेत आणि फार हुशार आहेत. त्यांनी ते परवा दिवशी वाचलं की महाराष्ट्र गोवा रोमिंग फ्री झालंय म्हणून. भाऊ कदम म्हणला खरंच झालंय का आपण चेक करून येऊ. ते चेक करायला आले. म्हटलं नुसतं चेक नको करायला, तर इथल्या लोकांचं प्रेम सुद्धा अनुभवून बघूयात. आणि जितकं महाराष्ट्राचं गोव्यावर प्रेम आहे तितकंच गोव्याचं महाराष्ट्रावर प्रेम आहे. म्हणूनच हा भाग इथे करण्याचा हा उद्देश आहे आमचा. आणि त्या निमित्तानं सगळी फिल्मी माणसं आज या मंचावरती आलेली आहेत. मराठी चित्रपटामध्ये जी कोण जास्तीत जास्त फिल्मी माणसं असतील ती हीच आहेत. ती या मंचावरती आज आलेली आहेत आणि दोन वेगवेगळ्या फिल्म्स ते आपल्यासाठी घेऊन आलेले आहेत. बघा ना, हे सगळे साधारणपणे एकाच सिनेमात दिसतात, पण आज बघा त्यांनी दोन वेगवेगळे केलेत. हे किती मोठं आहे. ज्या सिनेमाची आपण सगळे वाट बघत होतो आणि तो सगळ्यांच्या भेटीला आलेला आहे, सिनेमा आहे फ्रेंड्स. जोरात टाळ्या झाल्या पाहिजे स्वप्नील जोशी, सचित पाटील आणि गौरी नलावडे यांच्यासाठी. आणि जे मराठी चित्रपट सृष्टीचे लवगुरू आहेत ते गुरु नावाचा सिनेमा घेऊन आलेले आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात गुरु अंकुश चौधरी, उर्मिला कानेटकर आणि दिग्दर्शक संजय जाधव यांचा. तुम्हा सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करणार आहे. पण गोव्यात आल्यानंतर ना, जेवढे आपण फिल्मी आहोत त्याहीपेक्षा गोव्यातली माणसं फिल्मी आहेत असं मला कळलं. काही लोकांकडून मला अशा काही गोष्टी समजल्या ज्या खरंच मला सगळ्यांशी शेअर करायच्या आहेत. रजनीकांत यांच्या सिनेमाबद्दलचा एक किस्सा मला कळला की रजनीकांत जेव्हा 26 वर्षाचे होते तेव्हा त्यांनी मुंद्रू मुडीचू नावाचा एक सिनेमा केलेला होता. ते 26 वर्षाचे होते आणि श्रीदेवी त्याच्यामध्ये काम करत होत्या. त्या अवघ्या 13 वर्षांच्या होत्या. आणि तेव्हा त्यांनी त्या सिनेमामध्ये रजनीकांत यांच्या नायिकेचं नाही तर सावत्रा आईची भूमिका केलेली होती. म्हणजे हा चमत्कार फक्त रजनीकांतच्या सिनेमात होऊ शकतो असं मला वाटतं. त्यानंतर अमिताभ बच्चन साहेबांबद्दल सगळ्यांनाच माहिती आहे की सर डावखोरे आहेत. होय चला, ते डाव्या हाताने बोलतात, पण सर दोन्हीही हातांनी व्यवस्थित सुंदर अक्षरात लिहू शकतात. दोन्ही हातांनी. ॲक्च्युली मला पण हे येतं पण वाचता कुणाला येत नाही, हा माझा प्रॉब्लेम आहे. त्यानंतर जितेंद्र अभिनेते जितूदा यांनी आपल्या करिअरची सुरुवात कशी केली होती हे समजल्यावर मला खरंच आश्चर्य वाटलं की करिअरच्या सुरुवातीला ते बॉडी डबल म्हणून काम करायचे. बॉडी डबल म्हणजे सगळ्या प्रेक्षकांना सांगायचं मला की डमी, एखाद्या अभिनेत्याचा किंवा अभिनेत्रीचा डमी म्हणून तो व्यक्ती काम करत असतो आणि खूप शिताफीनं आपला चेहरा न दाखवता ते वावरत असतात त्या मंचावरती किंवा त्या शूटिंगमध्ये. आणि त्यांनी सुरुवातीलाच कुणाचा बॉडी डबल म्हणून काम केलं असेल हे ऐकल्यावरती तुम्हाला आश्चर्य वाटेल. नवरंग सिनेमा सगळ्यांनी बघितलेला आहे, त्यामध्ये अभिनेत्री संध्या यांचा बॉडी डबल म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्यामुळे खरं तर या अशा फिल्मी गोष्टी आहेत आणि म्हणूनच ही फिल्मी माणसं इथे आलेली आहेत. सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. आणि इतके नाचलेले आहेत म्हटल्यानंतर थोडीशी विश्रांती तर दिलीच पाहिजे. माईक वगैरे लावायला मी सगळ्यांना थोडीशी विश्रांती देतो आणि लगेचच आपण भेटूया. जोरदार टाळ्या कलाकारांसाठी. मी अतिशय मनापासून या मंचावरती त्यांना आमंत्रित करणार आहे ज्यांनी खरं तर गोव्यात आल्यापासून आम्हाला खूप मदत केलेली आहे, आमच्यावर खूप प्रेम केलंय आणि पुढेही ती असंच राहणार आहेत. ज्या थिएटरमध्ये आपण हा कार्यक्रम करतोय, रवींद्र भवनचे अध्यक्ष दामू नाईक यांना मी मंचावरती येण्याची गोवेकरांच्या तर्फे मी चला हवा येऊ द्या या टीमचं स्वागत करतोय. सगळे गोवेकर हा कार्यक्रम सोमवार आणि मंगळवारी आवर्जून बघतात, इन्क्लुडिंग मी. थँक्यू सर.
तर आज आमच्या या तुकडटवाडीच्या मंचावरती जो मंच आम्ही गोव्यात घेऊन आलेलो आहोत, या मंचावरती आपले लाडके कलाकार आलेले आहेत. सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करणार आहे. पहिल्यांदा मला प्रश्न पडला, संजय जाधव सर आणि उर्मिला तुम्ही गॉगल घालून बसला. उर्मिला तू घातलास, तू छान दिसतेस, पण संजय जाधव सर तुम्ही का घातला की तुम्ही परत येणार आणि आम्ही तुम्हाला आता ओळखूच नाही वगैरे पण सर आता तुम्हाला माहिती आहे का, मला खूप प्रतिक्रिया वेगवेगळ्या येतात. म्हणजे काल एका माणसाने मला विचारलं, अरे सर तुम्ही त्याच कार्यक्रमात येतात ना. म्हटलं कुठलं, चला संजय जाधव येऊ द्या. असे प्रतिक्रिया येतात. आणि सचित आणि तुम्ही दोघांनी इतके छान कपडे घातलेत माझ्यासारखेच, म्हणजे इतका प्रभाव आहे माझा तुमच्यावर. आम्ही ऍक्च्युली इतके मोठे फॅन होत तुझे की आम्हाला असं वाटलं की असे कपडे, तुझ्यासारखे कपडे घालून तरी फेमस होऊ. म्हणून आम्ही म्हटलं की प्रयत्न करून बघू. हा मोठेपणा सर असतो, कोणी मान्य करत नाही हे, पण हे मोठेपणा आहे. मला फक्त एवढंच विचारायचं की मग हा लुक करण्याची काही खास गोष्ट आहे का? मुख्य काय झालं की आम्ही ज्यावेळी पोस्टर लॉन्च केलं फ्रेंड्स फिल्मचं, तर त्यात आमचे दोघांचे हे कॉस्ट्युम्स आहेत आणि ते इतके आवडले सगळ्यांना की त्यानंतर आम्ही ठरवलं की ठीक आहे, आता हेच कॉस्ट्युम सगळीकडे आपण जिथे जिथे प्रमोशनला जाऊ तिथे तिथे घालूया. हे फ्रेंड्सचे कॉस्ट्युम आहेत. एक्झॅक्टली. माझ्या पण हे फ्रेंड्सचे कॉस्ट्युम आहेत. हे बबनचं, हे पिंट्याचं. काय नाही, या विनोदासाठी मी प्रश्न विचारला होता. बाकी काय नाही. मला याची इमानदारी एवढी आवडते ना. त्याच्यात वेगळे लाफ्टर येतात म्हणून ते पण मी बोलून टाकतो. तर मी सुरुवात करणार आहे. स्वप्नील सर तुमच्यापासूनच, काय आहे फ्रेंड्स? या नावात जी काही इमोशन्स दडलेली आहेत, मैत्री म्हटलं की जी आपल्या मनात येतं, राग, लोभ, प्रेम, मोह, मत्सर, माया, आपुलकी, द्वेष, या सगळ्या गोष्टींची रोलर कोस्टर राईड म्हणजे फ्रेंड्स. दोन मित्रांची गोष्ट आहे, नील आणि करण. त्यातला नील मी आहे आणि करण सचित पाटील आहे. आणि या मैत्रीची गोष्ट आहे, या बॉन्डिंगची गोष्ट आहे आणि या नील आणि करणच्या मैत्रीची गोष्ट आहे. वा 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 वा. गुरुची स्टाईल खूप फेमस झालेली आहे. ती गॉगल पासून सुरू होते. आणि सर ही जी एक स्टाईल आहे तुमची, ती बघायचीच आहे आम्हाला. पोस्टरवर पण दिसते. अंकुश सर तुमची ती, हा तुम्ही केली तर जगभरात प्रसर. सर तुम्ही दाखवा सर नक्कीच. हे असं आणि तिसऱ्या मजल्यावरच्या मुलीला बघायचं. हे असं. अगं हे कालपर्यंत मी होतो, आता हा काय? तर माझा एकच प्रश्न, तिसरा मजलाच नसेल तर काय करायचं? तिकडे बघतो. वरचा मजला नसेल तर प्रॉब्लेम. हा, तिसरा मजला नसेल, वरचा मजला असायला पाहिजे. पण ही खरंच सुंदर स्टाईल आहे सर, आणि ती सगळीकडे फेमस होतीये. फिल्म सेन्सॉरला नाही गेली तरी चालेल, पण चल हवा येऊ द्याच्या सेटवर आली पाहिजे. खरं आहे. नाही आता तर नवीन सुरू करणार आहे. सेन्सॉरला पाठवायचीच नाही, सेन्सॉरच 9:30 वाजता बसवायचं. समोर मंगळवारी फक्त काम करणार ऑफिसला. काय आहे सर गुरु सिनेमा? गुरु सगळे कलर्स असलेली ही फिल्म आहे. गुरु 7 कलर्स आहे या फिल्ममध्ये. सगळ्यांच्या मनात असतो हा गुरु. सगळे स्वप्न बघत असा हा गुरु. प्रेमळ, दयाळू, थोडासा डेंजर, थोडासा चालू, थोडासा थंड डोक्याने, कधी गरम डोक्याने असा असणारा हा गुरु आहे. मी असं म्हणेन की हा प्रत्येकाच्या मनातला गुरु यासाठी आहे की तो प्रत्येक वेळेला कुठलाही डिसिजन घेतो त्यावेळेला तो नेक्स्ट डोअरचा बॉय जो असतो, सामान्य माणसातला जो मनातला माणूस असतो, तो जो निर्णय घेईल तो हा गुरु घेत असतो. 2 तास तुम्हाला जर मनोरंजन हवं असेल, सगळे इमोशन्स सगळे तुम्हाला हवे असेल, तर गुरु नक्की बघा आणि तुम्ही एन्जॉय करा. वा. संजय दादा, खरं तर तुमच्याबद्दलच्या बऱ्याच गोष्टी अशा आहेत ज्या तुम्ही इतक्या वेळा येऊन सुद्धा लोकांच्या समोर नाही आलेल्या, म्हणून त्या मला आणायच्या आहेत. की संजय दादा यांची बोलायची एक वेगळी स्टाईल, एक वेगळी डिक्शनरी आहे. म्हणजे सरांची पण आहे, पण संजय दादांची एक वेगळीच आहे. म्हणजे ते आलेलं क्या खबर, आणि क्या खबर हे कुठून आलं? हे विचारण्याचं कारण असं, कारण आता तुम्ही जसे दिग्दर्शक आहात तसाच आमच्या घरात जो दिग्दर्शक आहे त्यांना एक सिनेमा बनवलेला आहे. आणखीन एक सर तुमचं वाक्य आहे, तू बोले उधर शोले, ते काय माहिती नाही यार. सर नेहमी म्हणतात तू बोले उधर शोले. म्हणजे आपण म्हणलं सर ह्या हॉटेलमध्ये नाही त्या हॉटेलमध्ये जेवूयात, तू बोले उधर शोले. तर त्यांचा होता शोले, आम्ही बनवलाय तू बोले उधर शोले. अच्छा, म्हणून ते मला विचारत होतं. आणि त्याच्यामध्ये बरीचशी तुमच्या जवळची वाटणारी कॅरेक्टर्स असू शकतात. त्यांचा होता गब्बर सिंग, आमचा आहे क्या खब्बर सिंग. आणि मग आता बघूयात
तू बोले उधर शोलेमध्ये काय घडणार आहे. तर या गावामध्ये होता एक कुख्यात डाकू खब्बर सिंग आणि खब्बर सिंगला सिनेमा बनवायचं खूप वेड होतं आणि त्यातल्या त्यात शाहरुख खानवर त्याचं खूप जास्त प्रेम. त्यामुळे शाहरुख खानच्या सिनेमाची DVD जिथे कुठे दिसेल तिथून तो उचलून न्यायचा. भेटूयात या गावातल्या ठाकूरला म्हणजेच ठाकूर शेलार यांना. अरे गॉगल उडाला तो. हम सस्ती चीजों का शौक नहीं रखते. तो 130वा गॉगल आहे तुमचा. अजून किती बदलणार आहे तुम्ही. अबे असू दे ना, डायलॉग मध्ये चेंज गॉगल मध्ये चेंज. मी टाकून आहे. ठाकूर आहे ठाकूर. ठाकूर शेलार. मला खबर पाहिजे. खबर. मिमिक्रीचा प्रयत्न करा फक्त जेवढा जमेल तेवढा. रामलाल. रामलाल. अबे ये बैताडा. जी मालिक. अबे मी रामलाल म्हटलं रे. चारण्याचा टपाल नाही म्हटलं. तू काय हा परत आज तुझी परत लाल करून आलास. चेहरेपट्टी लाल. किती वेळा सांगितलं तू चेहरेपट्टी लाल करतो नको म्हणून. नाही असू नका सर, तुम्हाला गंमत नाही वाटत. अरे मागच्या आठवड्यात त्याचा चेहरा असा लाल करून फिरून राहिला होता. प्रत्येकाला लक्षात आलं असं नाही. म्हणून काळजीपूर्वक बांधणार सांगत होते आम्ही. ती शॉल थंडी वाजते म्हणून नाही दिलेली. नाही काहीतरी काम आहे. खरं सांगतो सर तुम्हाला, मागच्या आठवड्यात असा तोंडाला लाल रंग लावून फिरत होता. घरच्या बकरीनं टमाटर समजून खाल्ला याला. नाही ते काय. आणि मग दुसऱ्या दिवशी जेम्सच्या गोळ्याच्या रूपात घरभर सांडत होता. सगळं जमा करून पुन्हा बनवला त्याला मी. खबर खबर खोट रबर चालेल. खोट रबर. स्वतःच्या आकाराचे जोक करत जाऊ नको ना. मला खबर पाहिजे खबर. म्हणून मी 2 जब्बर माणसं या ठिकाणी बोलवलेले आहे. रामलाल ते येतीलच आता. त्यांच्या राहण्याची सोय करा. मला खबर पाहिजे खबर. आएंगे मेरे जय और वीरू आएंगे. स्वप्नील सर, गोंड्याची राखी बघितली आहे कधी. ही आहे. तर आता मग भेटूयात यातल्या पहिल्या हिरोला म्हणजेच जय चौधरीला. आपला हात भारी. अंकुश अंकुश. आजा कहा अंकुश अंकुश. ये देख साले. अंकुश मधला नाना नाही, अंकुश चौधरी. हाँ हाँ हाँ. तेरी मेरी यारी मग खड्ड्यात गेली दुनियादारी. अरे वा, जमलंय जमलंय. आपला हात भारी. मारी ना आता.
आज सगळंच करावं असं वाटतंय मला. सर मी जय चौधरी. ते सारखं असं असं करतात म्हणून निघलं. कोण आहे तू? स्वप्नील. हा स्वप्नील उफ्र वीरू जोशी. उफ्र उफ्र उ हा फला हुफार. होईल का? हुफार. तुमचे फार उफार झालं इथे आला तुम्ही. उर्फ असतं ते. ते ठाकूरकडे जायचं ना. काय झालं फायनली काय ठरलं जायचं की नाही? तोच कर. टॉस सम कर ना. हे बघ छापा आला तर जायचं काट आला तर नाही जायचं. ओके आतमध्ये आता आता ATM सकाळी सकाळी ATM उघडल ना तेव्हा तुला देतो ना पैसे. चल ठाकूरकडे जायचं. काय नाही भास भास काय नाही. मला पाहिजे कोण. हा देतो ना. कुठं जायचं पण? चल ठाकूरकडे जायचं आहे. हा मग अरे देवा, दमलं रे. हा नाही तर काय. खरंच रे खूपच दमलं झालं नाही. हा कैसा है? लव यू मम्मा 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 मम्मा. कैसा है मम्मा? हाय लव यू लव यू लव यू. हाय बेबी हाय बेबी हाय. यू तो तुम्हाला जर रामगढ़ला जायचं असेल तर हमारे पास टांगा है. नहीं काही गरज नहीं. हमारे 2 टांगा है. मेरे 2 हैं इसके 2 हैं. 4 टांगा पे हम जाएंगे. मोटा मोटा ढांगा डालेंगे ना तो जल्दी पहुंचेंगे. मग कशाला लगेंगे टांगा? मामा मामा लायचं नो जोक. तो पण आलाय. कोण? नवजोत सिद्धू. कम ऑन. तू कमव ना आमचं आम्ही कमवतो. एक मिनिट. आज तू है बस. काढी टाक दातात काढी टाक. कसं ना मंडळी काढी नाही टाकली ना तर याचा एक अँगल होतो. अँगल चेंज होतो. तुम्हारा नाम क्या है? वसई. वसई तामणकर. तो क्या है ना मुझे ज्यादा डायलॉग बोलने की आदत नहीं है. हा ते माहिती आहे आम्हाला. नवीन काहीतरी सांग. शक्ल से तुम समझदार लगते हो. अगर घोड़ा घास से दोस्ती करेगा तो खाएगा क्या? तुम्हाला जर रामगढ़ला जायचं असेल तर माझ्या टांग्यात बसा. मी तुम्हाला ठाकूरच्या हवेलीवर घेऊन जाते. अरे आले का बे भदौड़ बुट्टे? आले आले. यू तो हमें ज्यादा डायलॉग बोलने की आदत है नहीं. अरे सेम आहे यार. मला वाटत पण जास्त डायलॉग नसतात. पाया पडते. हा असू दे चांगलं काम कर फक्त बस. मी ठाकूर आहे ठाकूर शेला. मला खबर पाहिजे खबर. एक मिनिट. ये जो है तुम्हें क्यों चाहिए खबर?
खबरला पिक्चर बनवायचा लई शौक आहे. त्याला डायरेक्टर व्हायचंय आणि शाहरुख खानचा लय मोठा फॅन आहे. म्हणून तो आमच्या गावात येतो आणि शाहरुख खानच्या DVD चोरून घेऊन जातो. एकदा तर मी त्याला अडवलं होतं. म्हणून तुमचे दोन्ही हात? येस. दुनियादारीमध्ये माझे डायलॉग कापले आणि इथं माझे हात कापले. आयला हे बरं तिकडे गेल्यावर आमचे हात कापले तर मग आम्ही पाठ कशी खाजवणार? पाठ तू थांब जरा, 1 मिनिट थांब. हा, तुमच्या अटी आम्हाला मान्य आहेत. क्या खबर भाई, कैसा है? अरे दादा, मस्त मस्त. और दादा सेम दादा, दुआ में याद करना भाई. आएगी भाई. क्या हो रहा है भाई? गुड मॉर्निंग. कैसा है भाई? क्या हो रहा है? आईच्या गावात आईला आरसा कोण ठेवला समोर? अरे तो कालिया आहे. माझ्यापेक्षा त्याचं नाव आहे कालिया. कन्व्हिक्शन का पैसा आहे बॉस. सांबा कुठला गेटअप केलाय सा? पावळे रावळे ती घरा तोची दिवाळी दसरा फटाके उडवा. असं नाही रे ते. कसं आहे? मेवणे मेवणे नेवणे नेवणे. खामोश. सूरन के भजियो. काय? सूरन के भजियो. अच्छा, सुरण के भजियो. रामगड वरून तुम्हाला दिलवालेची सीडी आणायला सांगितली होती, आणली का? पूरी दुनिया जानती है हा खब्बर जाधव शाहरुखचा फॅन है. शाहरुखचा. यहां से 50-50 कोस दूर जब कोई बच्चा शाहरुख की मिमिक्री करता है तो उसकी माँ उससे कहती है, क्या भाई क्या खबर? बेटा चुप हो जा, चुप हो जा, वरना खब्बर जाधव आएगा और तुझे सिनेमा में लेगा. तुम 3 आदमी मिलकर एक सीडी न ला सके, इसकी सजा मिलेगी, बराबर मिलेगी. सबको शूट कर दूंगा, सबको शूट कर दूंगा. या! अब तुम तीनों शाहरुख का आवाज निकालोगे. जो ठीक से शाहरुख करेगा वो बच गया, वरना दूसरा मर गया. ए तू काढ. तो पकडणं मुश्किल नाही, नामुमकिन है. असा असतो शाहरुख. तू काढ. बड़े बड़े शहरों में ये छोटी छोटी बातें होती रहती हैं. छोटी छोटी बातें. अरे शाहरुख का नेपाली होता का? छोटी छोटी बातें. अब तेरा का होगा रे कालिया? लागलं? नहीं, एक्टिंग करतो. एक्टिंग. शाहरुखची एक्टिंग कर, शाहरुखची एक्टिंग कर. चल. सरदार, मैंने आपका नमक खाया है. हा कुठला शाहरुख आहे तुला? अरे असा असतो का शाहरुख? असा असतो शाहरुख. मी दाखवतो शाहरुख कसा असतो, मी दाखवतो. हे आईला जादू, मैं स्कूल नहीं जाऊंगा जादू, मैं नहीं जाऊंगा. नहीं जाऊंगा. ओम 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 ओम. असा असतो शाहरुख. तुम तीनों मरोगे, तीनों. अरे गोळी लागली, मर. अरे याची ऍक्टिंग म्हणजे अख्खं स्किट संपेल. अब सीढ़ी लेने मैं खुद जाऊंगा, खुद खब्बर जाधव. ऐ साबळे, कब है होली? होली कब है? उद्या सरदार. आणि गुढीपाडवा? चैत्र महिन्यात सरदार. हो. आणि अंगणेवाडीची जत्रा? हे घे तुझा तू वाच. अरे 12 रुपयाचं कॅलेंडर घे ना विकत. अंगणेवाडीची जत्रा कुठे, तळेगावचं हे कुठे?
हम अभी निकलेंगे। रबर वसईला सोड, वसईला सोड. मग मला डोंबुलीला सोडशील? का? मी तिथंच राहतो. मी पण. काय का 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 ते माझ्या पायात आहे असं लिहिलेलं आहे. आता मी जर हिला सोडायला हवं असेल तर तू तुझे पाय माझ्या नाकावर घास. नाकावर पाय. एक वाक्य धड बोलून राहिला मगापासून. त्याला काय हौसा मोठे वाक्य द्यायची कळत नाही. तो चांगला बोलतो त्याचे हात बांधून ठेवले. मी हिला सोडायला हवं असेल तर तुझं नाक माझ्या पायावर घास. आता तुझी वसई गेली. मग विरार कितीचे बघ ना. म्हणजे आता परत उशीर होणार. ठाकूरने ही दोन माणसं आल्यात माझ्याशी टक्कर घ्यायला. माझ्याशी टक्कर घ्यायला ही दोन माणसं. तुम्ही घेणार टक्कर? घेऊ शकतो. कशी? आता तुम्ही गेलात. चला रे. तो तिला घेऊन गेला. घेऊन गेला काय? घेऊन गेला. पिचकारी द्यायला काय झाली? पिचकारी का नाही दिली? ऐकायचं हे बघ, हे बघ. हे कोणी केलं? खबर नाही. 8 वर्षापूर्वी त्यांनी माझ्या हातावर मेहंदी काढली आणि हे तेव्हापासून तसेच. म्हणजे 8 वर्ष तुम्ही धुचलीच नाही? मेहंदी धुचलीच नाही? खबर सोड तिला. मी आलोय. बहुत याराना लगता है रे. मला आत्ताच्या आत्ता शाहरुखची सीडी हवी आहे. आत्ताच्या आत्ता दिलवालेची. कारण मी शाहरुखचा फॅन आहे.
मेलास तू. तर आता आम्ही येणार आहे स्वप्नील सर तुमच्याकडे परत एकदा. नील कसा आहे मग? नील कसा आहे? मी जसा आहे तसा अजिबात नाही आहे. अच्छा. बाबा हे लोक मान्य करतील. नील अबोल आहे. मी अबोल आहे? नाही. मी तर भाषी आहे. तो तसा आहे. मी शांत आहे. तो सो मी जसा आहे तसा नाही अजिबात. तो खूप सॉफ्ट आहे, अबोल आहे, पटकन ओपन अप होत नाही आणि खूप घाबरतो आपल्या माणसांना गमवायला. अशा एका मुलाच्या आयुष्यात एक करण सारखा मुलगा आहे तो मित्र म्हणून, जो त्याच्या कम्प्लिटली वेगळा. अर्थात सचित तुम्हाला त्याबद्दल सांगेल. आणि या दोघांच्या मैत्रीचं पुढे काय होतं, मग त्या कुठल्या कुठल्या परीक्षांना सामोरं जायला लागतं, ती मैत्री टिकते का तुटते का, पुढे त्या मैत्रीचं काय होतं आणि कशी ती मैत्री डेव्हलप होते किंवा इव्हॉल्व्ह होते, इज वॉट द फिल्म इज ऑल अबाउट. वा. सचित तुझी कशी आहे भूमिका? करण खूप शांत आहे, खूप शॉर्ट टेम्पर्ड आहे, हसत नाही आयुष्यामध्ये. आणि नील जेव्हा त्याच्या आयुष्यात येतो तेव्हा त्याचं आयुष्य चेंज होतं. त्याच्या आयुष्यात काही असे प्रसंग घडलेले आहेत की तो खूप अबोल झालेला आहे आणि खूप राग साठलेला आहे मनामध्ये त्याच्या. पण हे दोघं मित्र जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांचं संपूर्ण आयुष्य चेंज होतं. ती जी खरी मैत्री आहे, ती जी सच्ची मैत्री आहे, ती फ्रेंड्सच्या मार्फत तुम्हाला बघायलाही मिळेल. वा. सिनेमामध्ये गाणी पण खूप सुंदर झालेली आहेत आणि आपल्यामध्ये एक गायक बसलेले आहेत ज्यांनी गुरु सिनेमातली गाणी गायलेली आहेत. जोरदार टाळ्यांनी या मंचावरती मी आमंत्रित करतो गायक आदर्श शिंदे यांना. आदर्श आज नवीन पोपट हा असे दिसतात बघा. वा वा. आदर्श मनापासून स्वागत. तर गंमत अशी चालू राहणार आहे, पण एक गोव्याचा बँड आहे आमच्याकडे, ते गाणी गाणार आहेत आपल्यासाठी. ते कशात काय घातलंय, उलट घातलं असं तरी चाललं असतं. वा. तर हे गोव्याचं बँड पथक आहे आणि सगळे गाणं गाणार आहेत. अर्थातच एक तास मी सुरत असल्यानं सुरुवात मी करतो. तर पहिलं गाणं मी गाणार आहे स्वप्नील जोशी यांच्यासाठी.
कसं वाटलं सर? मस्त ना सर. अप्रतिम अप्रतिम. आता पुढचं गाणं गाणार आहेत संजय जाधव सरांसाठी. मी गाणार आहे. थँक्यू सर. पुढचं गाणं आता अंकुश सरांवरती आहे. गोव्यात आलं म्हटल्यानंतर पार्टी तर झालीच पाहिजे ना. आणि पार्टी करण्यासाठी मी या सगळ्यांना विनंती करतो, प्लीज तुम्ही आजच्या भागात आमच्यासोबत आहातच, उद्याच्याही भागात आमच्यासोबत राहा.
यांच्याच सोबत भेटूयात उद्याच्या भागात. बघायला विसरू नका. चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा.